हार वहिनी सगळं करतोय, रोज करतोय. मागवळून बघा बरं काय मिळालंय, काय नाही. दुःखाची राहामध्ये समजूच नाही. आणि काय माहिती आहे का, मार्ग चुकलाय. रेडीला जायचे बसले चर्ची इकडे दुसरे कुठल्या तरी गाडी. तसं करू नका, समजून घ्या. काहीच याला अवघड नाही. गाईच्या शेणाच्या गौऱ्यामध्ये पेटवायच्या, तुम्ही बऱ्याच वेळा ऐकले असेल, या ताईला तर पाठ असेल. 2 चिमूट तांदूळ घ्या, आपण घरात खातो त्या अक्षती म्हणजे तुकडा. 2 चिमूट तांदूळ घ्या, त्याला तूप लावा, 2 आहुती द्या. पहिला मंत्र आहे सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं नमः. दुसरी आहुती आहे प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं नमः. थँक्यू सूर्य, तू आला, मी तुला पहिल्या होती. मला तू सगळं उठलं तर माझा ब्रश कुठे, माझा टॉयल कुठे, माझे कपडे कुठे दाखवलंच तू. झोपेतच गेला तर काय करणार. पहिल्या होतीला थँक्यू म्हणून एटिकेट्स आहेत त्या. पहिल्या होती त्या कंबशनमधून वायू बाहेर पडतील. हिलिंग सायकल मेंटेन करतात, 12 तास तुमची काळजी घेतात ते. सगळ्या प्रकारची चिंता अहो फुलासारखे झेलून घेतात ते. पांडवांनी हाच तत्त्व अवलंबन केलं, फक्त श्रीकृष्णावर विश्वास ठेवून. श्रीकृष्ण म्हणलं ते सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं. मी सांगतो तेवढं फक्त ऐक तू, बाकी काय करू नकोस. तर दुर्योधन म्हणला तर सुई टक्कर म्हणजे जागा ठेवणार नाही, तुला येणार नाही. श्रीकृष्णाच्याकडे सुई पण नाही ठेवली. 100 पैकी एकही ठेवलं नाही, 5 पैकी धक्का कोणालाच लागलेला नाही. हा धर्म तो आहे. हे श्रीकृष्ण अर्जुन सांगितले. 18 अध्याय काढून बघा, भगवद्गीते म्हणतात यज्ञ दानकर्म कर्मण त्याज्यम कार्य येतात. यज्ञ दानकर्म पावदानी मनुष्य म्हणून जन्माला ना आपलं कर्तव्य काय, मी यज्ञ केला पाहिजे म्हणजे मला दान करायची इच्छा होईल. दान केलं पाहिजे म्हणजे माझं शरीर म्हणून मला एकरूप व्हायला लागेल. मी कर्म चांगली केली पाहिजे, हा स्वाध्याय. तुम्ही एक दिवस गाईला हात लावा, तुमच्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह एन्स वाढायला लागतो. त्या दिवशी जरी आपल्याला चाडे सांगायची इच्छा होत नाही, तुम्ही करून बघा. नुसतं गाईला हात लावा. गौऱ्या पेटवा. गौऱ्या पेटल्यानंतर तूप ठेवलं तुम्ही तर 28% ऑक्सिजनची मात्रा घरातली वाढते. गौऱ्या पेटवल्या, तूप चांगल्या सिस्टमने सगळं जर केलं तर 96% ऑक्सिजन वाढतं. पॅथोजेनिक बॅक्टेरिया घरात निर्माणच होत नाही तुमच्या. एवढं सगळं सुपर सायन्स आपल्या वेदने अगोदर सांगून ठेवलेलं आहे. मॅक्सवेलला कळलं होतं. मॅक्सवेल सगळ्याचा अभ्यास केला असतो. आपल्याकडे आजीला बोलू आपण भेटायला, आजी आली, आजीने डोक्याला हाडलं, थरथर आधारे बरं वाटायचं. आजीने आता बरं वाटलं. हे आम्ही नाही स्वीकारलं. हे काय चालली सिस्टीम, आम्ही इग्नोर करू रे. आधी काय तरी तिला असं ते म्हणणं खरं व्हायचं. पण हे गुगल पेवाल्यांनी घेतलंय बरोबर. ते बोर्ड लावले की काय होतं, गेले तुमचे पैसे ट्रान्सफर होतात. हा अभ्यास त्यांनी केला आहे बारकाईने, आम्ही ते इग्नोर केला. जाऊ दे, अभ्यास केला पाहिजे. तो मॅक्सिमम म्हणतो वेद आमचे तुम्ही नुसते सांभाळले त्याला. त्या वेदामध्ये सगळं ज्ञान जातं. वेदांचा उपयोग करून आपण मॅथमॅटिक्स, आपलं भारतीय गणित अतिशय उच्च दर्जाचं गणित आहे आपलं. आपलं गणित कधीच चुकत नाही. बघा गणपतीला आपण चतुर्थीला गणपती जास्त येतं, 9 वाजून 26 मिनिटांनी चंद्रोदय होणार, आपण गपचूप 9:27 आरती करतो काही न बोलता. तिथं आता अमेरिकेत ग्रहण लागलं, सोलापूरचे दाते पंचमाला इथं बसून सांगितलं इथं तुमच्याकडे इतकं ग्रहण लागेल, इतकंच तर मोक्ष, इतकं मध्ये इथं बसून पंचमात अगोदर वर्ष लिहून ठेवले त्यांनी. एवढं सुपर सायन्स आपलं असताना आपण का घाबरतोय. प्रत्येक मिनटं भीती वाटते. मुलगा शाळेत 1 तास उशिरा जाऊन तो वर खाली व्हायला लागतं, तू कुठे गेला, काय करायचं. ह्या भीतीपोटी राहू नका. ते म्हणतात आनंदी जीवन जगायला मी तुम्ही शिकवतो ना. आम्ही आनंदी जीवन जगतोय, हाच धर्माचा प्रचार आहे. हे सगळं तुम्ही अक्कलकोटल्याचं प्लॅन केलं ना, तुमच्या प्लॅनिंगमध्ये 6 महिने जातील बघा, तुमचं येणं होणारच नाही. हा सगळा तुमचा शुद्ध भाव बघून ते इथं आले. माझ्यात इथं पुढची वेळ नाही, पुढची वेळ संपली की आता यांना टाटा करून जाऊ शकलो असतो. पण तुमच्याकडे सर हृदय माणसांची ही गरज आहे की समजून घेऊन तुम्ही सुशिक्षित पुढच्या पिढीला वाचवा, त्याची गरज आहे. स्वामींनी मार्ग दिलेला आहे. छोटी गोष्ट सांगतो, यांना आवड नाही आणि विषय समजतो. एकदा रामकृष्ण परमहंस एका बोटीतनं प्रवास करत होते. विवेकानंद, मी काय म्हणतो रामकृष्ण. तर विवेकानंद ते बोटीत बसले आणि प्रवास करत होते. त्यांनी त्यांच्या गुरुजींचा कानाला आवाज ऐकला, या बोटीतनं उडी मार. त्यांनी पटकन त्या बोटीतनं उडी मारली आणि काठावर पोहत आले. आणि पुढे जाऊन बघितलं त्यांनी किती बोट बुडाली. काही 40-50 लोक बोटीत बुडाली, सगळी खालत होते. त्यांना फार वाईट वाटलं. ते फार दयाळू हृदयाचे होते विवेकानंद. मग ते कपडे बदलले आणि गुरुजींना भेटायला गेले. जाऊन साष्टांग नमस्कार घातला. त्यांची त्या घडवंचीवरती बसले होते असे. त्यांना माहिती होतं हा काय आला आहे. आणि मग ते म्हणलं की तुम्ही मला वाचवल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो, पण मला ह्या गोष्टीचा फार राग आला आहे की तुम्ही त्यांना मला का नाही वाचायला सांगितलं, मी सगळ्यांना वाचवलं असतं. तर रामकृष्ण परम म्हणतात की तुला लिहून ठेवा कुठे. ते म्हणाले मी सगळ्यांना आवाज दिला, तू फक्त ऐकलास. ही एकरूपता ईश्वराशी पाहिजे आणि तो ईश्वर आताच आहे. तुमचा आवाज तुमच्या कानात तुम्हाला सांगतो, आपण इग्नोर करतो त्याला. एवढं लक्ष द्या. ही संधी फार मोठी आहे. अग्निहोत्र करा. एखादा ड्रेस कमी घ्या पाहिजे तर, एखादी साडी कमी घ्या, पात्र नक्की घ्या. करण्याचा प्रयत्न करा. एकदा चुकेल, 2दा चुकेल, 10 वेळा चुकेल. सकाळी जमेल, संध्याकाळी जमणार नाही.
आता हल्ली संध्याकाळी सिरियल पण दोनदा लागतं आणि त्याची काळजी करू नका. त्यामुळं काय ती वेळ चुकू नका. 6 वाजता वेळ आहे, 6ला अवधी द्या. समजा 6 वाजून 10 मिनिटं आली, अवधी देऊ नका, चिडचिड करू नका कोणावरती घरामध्ये. राहू दे, त्यावरची फ्रिक्वेन्सी ब्रेक झाली, तिसरीची वेळ काढा. असं सकाळ संध्याकाळ करता येईल. अडचणीत करायचं नाही. बाकी फारसा विचार बोलत यायची गरज नाही. 2 अवधी सकाळ संध्याकाळ ज्या मांसाहार करत असाल तर करा, बंद करू नका. जे चुकीचं असेल ते आपोआप बंद होत आहे. सलग 4 दिवस गावाला गेलो, आल्यानंतर करू शकतो. सकाळी आंघोळच झाली नाही, पाणी तापलेलं नाही आहे, 6ला अग्निहोत्र, 5:45 जागली, 15 मिनिटांना आंघोळ करू का अग्निहोत्र करू, हातपाय धुवून अग्निहोत्र केलं तरी चालेल. आता हे आजी बिचारे यांना खाली बसणं शक्य नाही. त्यांनी टेबलवर ठेवून जसं आपण जेवतो तसं 2 अवधी द्यायचे. 2 घास खाऊन जर म्हणतात ते हे घास आहे. आणि ह्या 2 अवधी द्यायला सुरुवात करा. तुम्हाला आमूलाग्र बदल तुमचं झालेलं दिसेल. आमूलाग्र. अरे आपण कुठं होतो आणि काय जीवनामध्ये परिवर्तन झाले. जो प्रवासांचा ग्रीडी आहे, तो निडी प्रवास आहे, तर तो खऱ्या अर्थाने निडीकडे जायला लागेल. नेमकं काय करायला पाहिजे हे समजायला लागेल. असा जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल आणि सगळी मजा करा. तुम्ही कुठेही कंडिशन घातलेली नाही. पिझ्झा खा, बर्गर खा, मस्त शॉपिंग करा, सगळं करा. ती वेळ फक्त गाठायची सकाळ संध्याकाळ बास. हा ॲप आहे, विश्व ग्लोबल अग्निहोत्र नावाचा ॲप आहे. हा डाउनलोड करून घ्या, अभ्यास करा. माझ्या याच्यावर इमोशनमध्ये अजिबात काय करायचं नाही. अभ्यास करा सांगितलं तुम्ही तुम्हाला. विश्व ग्लोबल अग्निहोत्राचा ॲप आहे, डाउनलोड करा. सगळी इथून सगळी माहिती करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कुठल्या जातीचे असा, पंथाचे असा, देवाला माना म्हणू नका, काही फरक पडत नाही. आपण इथं 50 ते 25 लोक असू, सगळेजण आपण मात्र हवा घेतो. लक्षात घ्या, प्रत्येकाचे विचार वेगळे असतील, मतभेद पण असू शकतील, आपले कपडे वेगळे आहेत, आपण काही फॉलोअर्स वेगळे असू शकतो. कॉमन गोष्ट काय आपल्यामध्ये, आपण सगळे आत्ता हवा घेतो आणि ती प्रचंड दूषित आहे. ती शुद्ध करण्यासाठी मला हे करायला लागेल. मग तुम्ही पुढे आमच्या प्रत्येकाच्या लॉ ऑफ कर्माचे जे काय असेल ते होत राहील. असं परिवर्तनशील अग्निहोत्र आहे, करण्याचा प्रयत्न करा. साहित्य सगळं उपलब्ध आहे. 500 रुपये डिस्काउंट पण आहे आता. जर वाटलं तुम्हाला विचार परिवर्तन झालं तर इच्छा आली, साहित्य माझ्याकडे आहे. धन्यवाद. आणि सगळ्यांना आता डोकं टेकून दर्शन घ्यायची सुवर्ण संधी आहे.